फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आज आपण मेथीच्या पुऱ्या बनवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी मस्त अशी एक मेथीची जुडी घेतलेली आहे। ती निवडून घ्यायची आहे आणि धुवून घ्यायची, स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि गाळणीमध्ये आपल्याला ही निथरायला ठेवायची, म्हणजे त्याचं पाणी आपल्याला चांगलं निथरून झालं पाहिजे अशा हिशोबाने घ्यायची। आणि नंतर मग आपल्याला ती बारीक अशी चिरून घ्यायची, जेवढी बारीक चिरता येईल तुम्हाला त्या पद्धतीने अशी बारीक चिरून घ्यायची ती। तर बघू शकता मी आता अशा पद्धतीने एकदम बारीक चिरते। वेळ लागला तरी चालेल, पण मस्त अशी बारीक चिरा, म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं मग आपण पुऱ्या करताना जर ती मेथी जाडसर राहिली तर मग ती दाताखाली येते, मग टचर टचर लागते। मग त्यासाठी काय करा, बारीकच चिरा ती मेथी, म्हणजे तुमच्या दाताखाली येणार नाही। काड्या अजिबात घेऊ नका, पालाच घ्या, म्हणजे ती व्यवस्थित अशी कापली जाईल आणि ज्यावेळेस आपण पुऱ्या बनवू तर त्या दाताखाली मग टचर टचर लागणार नाही, कारण पाल्यामुळे ना आपली ही पुरी एकदम छान अशी टेस्टी बनेल। आता ही कापून झालेली ही मेथीची भाजी माझी पूर्ण, मग आता आपण याच्यात टाकण्यासाठी काही वाटण तयार करू। तर त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। तुम्हाला जसं तिखट लागेल तसं तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता। आणि 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे। 1 इंच आपल्याला अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। मग आता ही मिक्सरमध्ये पाणी न टाकता आपल्याला कोरडं दळून घ्यायचं आहे। मग आता एका परात घेतलेली मी, परातीमध्ये आपण ही मेथीची भाजी टाकून घेऊ आणि नंतर म्हणजे आपण वाटण तयार केलेलं आहे हिरवी मिरची, लसूण, अद्रकचं, ते पण त्याच्यात टाकून घ्यायचे। तुम्हाला जर तिखट लागत असेल तर तुम्ही अजून जास्त हिरव्या मिरच्या घेऊ शकता। नंतर त्यात ओवा टाकायचा आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार, आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला बेसन पीठ टाकायचं। जे भाजीचे चमचे असताना ते 2 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मोठी वाटीभर आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। मग हे एवढं टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला तीळ टाकायची आहे। तीळमुळे आपल्या या पुऱ्या पण एकदम चवीला छान लागणार आहे। आणि थोडंसं आपल्याला त्याच्यात जिरे टाकायचे आणि हळद टाकून घ्यायची पुन्हा, आणि नंतर मग तेलाचं मोहन टाकायचे। तर कच्चंच तेल आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे। तर आता कच्चंच तेल मी याच्यात 2 चमचे, पोह्यांचे 2 चमचे राहताना तेच आपल्याला तेवढं तेल टाकायचं आहे आणि चांगलं असं कोरडंच असं हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ मिरची वगैरे जे आपण टाकलेलं आहे ते सगळं एकसारखे असं सगळ्या पिठामध्ये आपलं व्यवस्थित असं मिक्स होईल। तर 2 ते 3 मिनटं आपल्याला हे चांगलं सगळं असं व्यवस्थित मिक्स करायचं। मग आता हे मिक्स करून झालेलं आहे। मग थोडं थोडं पाणी टाकून आपण घट्ट अशी कणिक आपल्याला भिजवायची आहे। मग थोडं थोडं पाणी टाकूनच भिजवायचं, एकदम पाणी टाकायचं नाही। थोडं थोडं पाणी टाकलं ना मग व्यवस्थित असं घट्ट कणिक तयार होतं। आता बघू शकता तुम्ही माझं हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे। मग याच्या आपल्याला लाट्या तयार करायच्या आहे। तर याच पद्धतीने आपल्याला या अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आहे। जशा तुम्हाला लहान मोठ्या पाहिजे त्या आकारात तुम्ही लाट्या तयार करू शकता। मग आता या माझ्या पूर्ण लाट्या तयार करून झालेल्या आहे। मग आता या आपल्याला एक तर तेल लावून लाटायचे असल्या तर लाटू शकता, नाही तर मग ज्यांना पीठ लावून लाटायचं ते लाटू शकता। पण मी शक्यतो पीठ लावूनच लाटते, कारण तेल आपण अगोदरच त्याच्यात तेल टाकलेलं आहे। मग तेल लावून लाटले तर पुन्हा ते आपल्या सगळ्या ऑइली होतील, मग त्याच्याने मी हे पीठ लावूनच लाटणार आहे। पण मग बरेच जण काय करतात, तेल लावूनही लाटतात। आता थोडंसं मी तुम्हाला दाखवते तेल लावून, तर अशा पद्धतीने पण ते लाटून शकता। पण मग तेल लावून लाटल्यामुळे काय होतं, ते जास्त ऑइली होतील, मग त्याच्यासाठी मी पीठ लावून लाटलेले आहेत। आता या सगळ्या आपल्या या पुऱ्या तयार झालेल्या बघू शकता। अशा पद्धतीने या सगळ्या पुऱ्या मी लाटून घेणार आहे। मग आता ह्या लाटून झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता। अशात आपल्याला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात आपण लाटून घ्यायचे आहे। आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता तेलही तापलेलं आहे चांगलं आपलं। थोडंसं मी पिठाचं गोळा टाकून बघितलेलं आहे, तेल तापलेलं आहे। मग आता लगेच आपल्याला या पुऱ्या त्याच्यात सोडून घ्यायच्या आहे तेलामध्ये। अशा पद्धतीने फुल गॅसवरच तळायच्या आहे, या कमी गॅसवर तळायच्या नाही, तर फुल गॅसवरच तळायच्या आहे। आणि या पुऱ्या अजिबात फुगत नाही बरं का, कारण आपण याच्यात बेसन पीठ आणि तेलाचं मोहन टाकलेलं आहे। त्याच्यामुळे या ज्या टाईपमध्ये कचोरी किंवा मठरी येते का, मठरी, त्या मठरीसारखेच आपल्या ह्या खुसखुशीत आपल्या ह्या पुऱ्या तयार होतात। आणि 8 ते 10 दिवस तुम्ही आरामात ह्या पुऱ्या वापरू शकता। प्रवासात वगैरे जर तुम्हाला जायचं असेल तर प्रवासात तुमच्या ह्या पुऱ्या आरामात टिकतात आणि मस्त अशा तयार होतात। तर प्रवासासाठी या पुऱ्या अशा अवश्य तुम्ही बनवू शकता, किंवा मुलांना डब्याला द्यायला म्हणा, किंवा घरात पाहुणे रावळे आले तर अशा झटपट अशा आपल्या या पुऱ्या तयार होतात आणि खूप छान लागतात। 8 दिवस तर काय टिकणारच नाही हो, मुलं येतात। आता इतक्यात तुम्ही साधा इकडे तळायला लागले तर इतक्यात मुलं संपवतील तुमचे, इतक्या टेस्टी अशा या पुऱ्या तयार होतात। आता याच पद्धतीने अशा सगळ्या पुऱ्या मी तळून घेणार आहे। तर मस्त अशा खुसखुशीत आपल्या म्हातारे माणसं या आरामात खातील अशा आपल्या या पुऱ्या तयार होतात। तर मग याच पद्धतीने अजून
पुढची रेसिपी संपली नाही बरं का. आपण पुऱ्या सोबत आपण तोंडी लावायला चटणी बनवणार आहोत. तर आता पुऱ्या तळून झालेल्या आहे. मग कढईतलं तेल मी ओतून घेतलेलं आहे. कढई रिकामी केलेली ना. आता त्याच्यात आपल्याला शेंगदाणे भाजायला टाकायचे. 1 वाटीभर शेंगदाणे त्याच कढईत मी भाजायला टाकलेले. 3 ते 4 हिरव्या लाल मिरच्या टाकायच्या सुक्या. तुम्हाला पाहिजे असलं तुम्ही हिरवी पण वापरू शकता किंवा नंतर तुम्ही लाल तिखटही त्याच्यात वापरू शकता. आणि लसूण टाकायचं आहे त्याच्यात आपल्याला 8 ते 10 पाकळ्या लसूण टाकायचं आहे. कमी गॅसवर आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. वरून त्याच्यात आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचे आणि मग कमी गॅसवर आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. ज्या पद्धतीने आपण भाजीला शेंगदाणे भाजतो ना त्याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. आणि मिरच्याही आपल्या त्याच्यात मस्त अशा भाजले जातील सगळ्या. आणि मग नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थंड होऊ द्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं आपल्याला हे सगळं थंड होऊ द्यायचं आहे. आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्यात मग याची आपल्याला पेस्ट तयार करायची. पाणी टाकून पेस्ट तयार करायची. अगोदर कोरडं दळायचं आपल्याला हे आणि नंतर मग पाणी टाकून आपण दळणार आहोत. आता ही मिक्सर ज्या भांड्यात मी हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट तयार केली होती ना त्याच भांड्यात आता हे आपल्याला दळून घ्यायचं. आता त्याच भांड्यात मी हे सगळं साहित्य टाकून घेणार आहे. आणि काय होतं मग भांड्यांचा पसारा पण भरपूर होतो ना. त्याच्याने झटपट आपल्याला जे ॲडजस्ट करता येईल ते करायचं आहे. कारण वेगळे वेगळे परत भांडे धुवा आणि वापरा तेवढा वेळ नसतो. त्याच्याने त्याच भांड्यात मग टाकून घेतलं आहे मी. त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. आणि मग नंतर आपल्याला झाकण लावून मिक्सरमध्ये दळून घ्यायचे. आणि पुन्हा मग पाणी टाकून आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची. आता त्याची पेस्ट तयार झालेली मग पुन्हा मी कढई ठेवलेली गॅसवर. तीच कढई ठेवलेली. त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. मग त्याच्यात मोहरी टाकायची अगोदर आपल्याला तडतडायला. मोहरी टाकली का मग लगेचच आपल्याला त्याच्यात कढीपत्त्याची पानं टाकायची. 8 ते 10 पानं टाकायचे. मस्त ते पण चांगले तडतडू द्यायचे. हिंग असेल तर हिंग अवश्य टाका तुम्ही. माझ्याकडचा संपलेला होता त्याच्यामुळे मी हिंगाची फोडणी दिलेली नाही आहे. पण हिंगामुळे ना आपल्या चटणीला एकदम भारी टेस्ट असते बघा. पण नेमका हिंग संपून गेला ना त्याच्यामुळे राहिला येतो. मग आता ही पेस्ट आपण त्याच्यात ओतून घेतलेली मस्त. आणि छान अशी कमीत कमी तेल सुटेपर्यंत कमी गॅसवर अशी ही चटणी आपल्याला शिजू द्यायची. आणि जे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला थोडंसं राहिलेलं दिसतं आहे ना ते चटणी तर मग त्यात परत थोडंसं पाणी टाकायचं आहे. चांगलं मिक्सरचं भांडं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते त्याच्यात ओतून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं शेंगदाणे पण वाया जात नाही, पेस्ट वाया जात नाही. आणि मस्त असे थोडा वेळ चांगलं 5 ते 7 मिनटं आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत ही परतू द्यायची. इतकी छान आणि टेस्टी अशी ही चटणी आपली तयार होती. तुम्हाला पाहिजे तुम्ही हळद टाकू शकता. पण मला बिना हळदीचीच आवडते म्हणून मी बिना हळदीचीच बनवलेली. पुऱ्यांसोबत तुम्ही जर थालीपीठ वगैरे बनवले ना त्याच्यासोबतही झटपट अशी टेस्टी चटणी छान लागते. का नेहमी नेहमी लोणचं खाऊन पण कंटाळा येतो ना. तर मग ही चटणी अशी पातळ मस्त छान करू शकता. आता या पुऱ्या बघू शकता तुम्ही अशा मस्त रेडी झालेल्या आहेत. मग याच्यासोबतच आपण ही चटणी सर्व करून घेऊ. वाटीमध्ये वरून मस्त त्याला कोथिंबीर टाकायची आणि छान अशी झटपट नाश्त्याला म्हणा किंवा तुम्ही संध्याकाळच्या जेवणातही म्हणा किंवा डब्याला देण्यासाठी म्हणा किंवा प्रवासात जाण्यासाठी म्हणा तुम्ही अशी टेस्टी ही रेसिपी बनवू शकता. तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि ही मेथीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. ह्या मेथीच्या पुऱ्या एकदा तरी नक्की ट्राय करा. म्हणजे तुम्हाला नक्की त्या आवडतील. आणि कमेंटमध्ये कळवा का तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही आवडली किंवा तुम्ही बनवली की नाही बनवली हे मला अवश्य कळा. तोपर्यंत भेटू आपण